5 मंगळवारी किंवा 5 शुक्रवारी संध्याकाळी एखाद्या गरीब सवाष्ण स्त्रीला घरी बोलवावे किंवा एखादी गरजू स्त्री असेल तरी चालेल. हळदी कुंकू लावून तिची खणा नारळाने ओटी भरावी, तिला फुटाणे दूध साखर द्यावे आणि तिच्या पायाला हात लावून नमस्कार करावा. आपल्याला आलेल्या अडचणी ह्या आपल्या देवांना सांगाव्या, परंतु आलेली स्त्री ही महालक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आलेली आहे आणि आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी ती दूर करणार आहे. अशा पद्धतीने मनोमन प्रार्थना करून तिला नमस्कार करावा. निश्चितच पुढच्या काही दिवसामध्ये तुमच्या अडचणी सुटल्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. देवीच्या 3.5 पीठांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी अभिषेक करावा. प्रत्यक्ष करता आला नाही तर तेथे पावती फाडली तरी चालते आणि खण नारळाने देवीची ओटी भरावी. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी आई, माहूरची रेणुका माता ही 3 पूर्ण पीठे आणि नाशिकची जी वणीची सप्तशृंग वासिनी हे अर्धपीठ मिळून